पण संजय राऊत हे सगळं झाल्यानंतर आता गोरे कोण आहेत हे मी काल सांगितलं की मला गोरे कोण आहेत हे चांगलं माहीत आहे. त्यामुळे गोरे कोण आहेत हे मी पुन्हा एकदा बैजवार सांगितलं पाहिजे. चारुशिला मोहिते यांचं प्रकरण महाराष्ट्राला माहीत आहे. चारुशिला मोहिते नावाच्या महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले म्हणून या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांच्यावर पोलीस कंप्लेंट झाली. नंतर त्या पोलीस कंप्लेंटचं बरेच काही गोष्टी झाल्या. महाराष्ट्राला माहीत आहे की मग त्या महिलेला एका खंडणीच्या प्रकरणामध्येच गुंतवण्याचाही प्रयत्न झाला. आता ती महिला त्यातनं बाहेर आहे. काल पुन्हा त्या बिचारीला खूप प्रेशराईज केलं जात होतं. काल जेव्हा मी त्याच्यावर बोलले त्यावेळेला पुन्हा एकदा तिला खूप प्रेशराईज करणारे कॉल येत होते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये माध्यमांनी 1 कोटी रुपये आणि चारुशिला मोहिते यांना दाखवलं खरं, ते सगळीकडे दिसलं. पण ऑनरेबल कोर्टाची निरीक्षणं कदाचित माध्यमांनी नंतर दाखवली नाही. जे महत्वाचं निरीक्षण आहे की या कुठल्याही फ्रेममध्ये ती बाई पैशाला हात लावते, पैसे घेते किंवा पैसे मागताना दिसते असं कुठेही चित्र दिसत नाही. हा पहिलं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. एक दुसरं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. त्यात कोर्टाने असं म्हटलंय की सगळं खरं, पण मुळात हे 1 कोटी रुपये गोरेंकडे आले कुठून? हे कोणाचे 1 कोटी रुपये आहेत जे अजून कोर्टातही जमा झाले नाहीत? जयकुमार गोरे याच्यावरती उत्तर देतील का की 1 कोटी रुपये नेमके तुमच्याकडे आले कसे, कुणाचे पैसे आहेत, कुठून आलेले पैसे आहेत? या पैशाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. बरं, हे सगळं करताना याच सगळ्या प्रकरणामध्ये आता अजून एक प्रकरण त्यांच्यावर होतं. एका दलित माणसाची मृत व्यक्तीला जिवंत दाखवत त्याच्या खोट्या बनावट सह्या करत जागेचे सातबारा नावावर करून घेतला. त्यात जयकुमार गोरे यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल आहे. गोरेंनी ते बोललं पाहिजे की तुमच्यावरच्या अॅट्रॉसिटीचं काय झालंय. बरं, ही अॅट्रॉसिटी तुम्ही म्हणाल मी खूप जुनं काढलंय का? नाही, मी अजिबात, आपण असलं काय जुना कार्यक्रमच करत नाही माहितीये का. 6/3/2025 6 मार्च 2025 त्याच्यामध्ये 3 फेब्रुवारी 2026 ला एक तारीख आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये 8/5/2026 ला नॉन बेलेबल वॉरंट जाहीर झालं जयकुमार गोरेसाठी. 8 मे 2026 आत्ता जून महिन्यात 8 तारखेला. काय गोरे